चला सामन्याला सुरुवात होईल. जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव अशी लढत आपण पाहतोय. कारण वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला इथे बाय मिळालंय, त्यांना पुढच्या फेरीत चाल मिळालंय. बघा, वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा असे 3 संघ पुढे आलेत. या तिन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. इथे आता तिसऱ्या फेरीमध्ये ही लढत आपण पाहतोय आणि अजय दादा पाटील यांचे ते आगमन झालेलं आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि विजय संघ अशा 2 चिठ्ठ्या उचलल्या गेल्या आणि विजय संघ पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्यामध्ये ही आता लढत आपण पाहतोय. आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला बाय मिळाली पुढच्या फेरीमध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय धीरज धिंडा आणि संजय धिंडा. या सीझन मध्ये जर आपण बघितलं ना तर जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव 4 वेळेला आमने सामने आलेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 3 वेळेला डॉमिनेट केलंय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाला जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा टीमनं. आणि पुन्हा एकदा या मैदानावरती हे 2 संघ आपल्याला इथे समोरासमोर येताना दिसत आहेत. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. मात्र आज एक ट्रॉफी ही ब्राह्मणगाव मध्ये नक्कीच जाणार आहे, एक नाही तर 2. काल आपण बघितलं एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. इथे पहिला चेंडू अपील झालेली आहे, जोरदार अपील. बघा, ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकला गेला होता आणि बघा तिकडे आपण पाहतोय अपील देखील जोरदार झाली होती. मात्र हा चेंडू जर बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. तेच कारण मग पाहतोय पंचाने इथे नॉट आउट घोषित केलंय. पहिला चेंडू ज्याला सलामीला पाठवलंय. इथे बघा आता स्लॉट मध्ये हा चेंडू सापडलाय आणि धीरज याने हा चेंडू सरळला प्लॉट मध्ये पाठवलाय. बघा तिकडे आंब्याचा बाग आहे, त्या आंब्याच्या बागेमध्ये हा चेंडू तिकडे पाठवलाय. 6 धावांन करता बिग शॉट षटकार. धीरज पुन्हा एकदा इथे आता आपण पाहतोय चांगलं चेंडू कमबॅक करणारा चेंडू ते आपण पाहतोय संतोष वलवियाचा. पहिला चेंडू डॉट आला, मात्र त्यानंतर बॅटरने षटकार ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलरने हुकूमत गाजवलेली आहे. एक तेरी तो एक मेरी. पाहूया या बॉलवरती काय घडेल. षटकार येईल, डॉट बॉल येईल, पाहूया. हवेचा वेग तर आपण पाहतोय डावऱ्या हाताच्या बॅटरसाठी नक्कीच लाभदायक ठरतो या मैदानावरती. इथे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. बघा, कव्हर क्षेत्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बाला वलवी होते, तिकडे चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 7 आकड्यावरती. बघा, षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक इथे करताना दिसले आपल्याला संतोष वलवी हा गोलंदाज. आणि आता पाहतोय संजय धिंडा हा स्ट्राईक वरती आलेला आहे. आपण क्षेत्ररक्षणामध्ये जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. आणि आता डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाठवला गेलाय. संजय याला आता तिकडे पाठवलंय, संजय कोम. मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय संजय धिंडा याला. इथे आपण पाहतो या कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू इथे नक्कीच हाताला गेलाय आणि ते आता रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. इथे आपण पाहतो या पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. खूप चांगली बॉलिंग इथे होताना दिसते आपल्याला संतोष वलवी. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. ज्या प्रकारे चेंडू स्विंग होऊन विकेट किपरच्या हातामध्ये तिकडे ट्रॅव्हल झालाय.
इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू हाताला गेलाय. बघा षटकार लागल्यानंतर एक सिंगल धाव आली, त्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट केलं संजय दिंडा याला. षटकाची समाप्ती, षटक संपले ते म्हणजे पहिलं. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती म्हणजे 7. बघा एक षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक, प्रतिउत्तर, चोख प्रतिउत्तर दिलंय ते म्हणजे संतोष वलवी या गोलंदाजाने. चला जास्त वेळ खर्च करू नका, लगेच आपला बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन या. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज जाईल. विकेश खरपडे येताना दिसते दुसरं षटक हाताळण्यासाठी. विकेश खरपडे येताना दिसते आपल्याला दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती असेल धीरज, त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय, तो धीरज दिंडा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बघा टॉस जिंकलाय आणि या टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा या टीमनं. पहिल्या षटकात आपण पाहतोय 7 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट, त्यानंतर आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन, असे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मध्ये तैनात केले गेलेत. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती पडलाय, अचूक लाईन लेंथ. बघा डावऱ्याचा बॅटर आहे जयेश, एक ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ठेवलं गेलंय. एक चांगली रणनीती इथे पाहायला मिळते. हा जरूर आपण बघितलं की विकीकडे अनुभव आहे आणि तो पणाला लावत असताना पाहू शकतो की आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क चेंडू एक हा पर्याय असतो आणि तो पाहायला मिळाला. इथे हा चेंडू जर बघितला तर खूपच दूर ठेवलाय. जी रणनीती आहे त्या रणनीतीने इथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसतो गोलंदाज, मात्र हा चेंडू खूपच बाहेर ठेवलाय आणि ते आपण पाहतोय पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलाय. जरूर आपण बघू शकतो की नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून हा घोषित तर झाला आहे, परंतु निरीक्षण केलं जाईल आणि आपण पाहू शकतो की मग पाहिले तर मग जवळजवळ नो बॉलचा इशारा दिला आहे, परंतु आपण पाहू शकतो की मग संतोष वळवी देखील आपण बघितलं तर एक चांगले अंपायर्स आहेत आणि ते देखील आपण बघितलं, त्यांना देखील माहिती आहे, त्यांनी देखील निरीक्षण केलंय या बॉलचं आपण पाहिलं तर. आणि अंपायर देखील आपण बघितलं तर अजित गरात आहे आणि त्याने सांगितलं इट्स अ नो असेल आणि चांगलं डिसिजन मात्र पोचवलं गेलंय. बघा नो आहे आणि पुढचा चेंडू फ्रीड देखील असेल आणि हा फ्रीडचा चेंडू धीरजसाठी आहे. पाहूया धीरज किती फायदा उचलतो या चेंडूचा. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. बघा पंचांनी तिकडे नो चेंडू दिलेला आहे, मागून कोणी सांगण्याला लक्षात घ्या, पंचांचं काम करू द्या, लक्षात घ्या. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच आपला निर्णय काय असेल? नो बॉल. नो असेल म्हणजेच आपण बघितलं तर मग फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. प्रदीप इथे आपण पाहिलं तर ऑपॉर्च्युनिटी आहे, फ्रीडचा बॉल अजून देखील ऑन आहे. यावेळेस चांगलं चेंडू ते टाकला गेला. आपण पाहतोय त्यावेळेस ज्या प्रकारे आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि बॅटर पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय विकेश याचा. त्याचं कारण पाहतोय की हवेचा वेग आहे आणि जर मध्ये जर चेंडू जर आला तर नक्कीच तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. एक चांगली रणनीतीने इथे बॉलिंग केली जाते जयेश. जर आपण बघितलं तर या क्षणाला थोडंसं धीरज जो फॉर्म मध्ये नाही, नो बॉल असू शकतोय का नाहीये, तर आपण पाहिलं तर मग फ्री जवळ आपण पाहू शकतो मेजवाडी होते. असं वाटलं होतं की जवळ सध्या तरी फुलटॉस बॉल होता आपण पाहू शकतोय. तर मग सब बॉल आपण पाहिला तर मग फुलटॉस दिला होता आणि जवळजवळ आपण पाहू शकतोय की जी मेजवानी मिळाली होती ना प्रतिभाने त्या मेजवानीला स्वीकारला. बघा फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार आपण पाहतोय. इथे रिव्ह्यू गमावलेला आहे, जो रिव्ह्यू आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाने गमावलाय. विकेश थोडासा महागडा ठरताना दिसतो या ओव्हरमध्ये. धावसंख्या 15. बॉल टाकून झालेत या षटकातील आतापर्यंत फक्त 2 चेंडू टाकून झालेत.
3 चेंडू टाकून झालेत. आपण पाहतोय गुण लेखनाकडे थोडीशी चुकी झाली होती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. यावेळेस आपण पाहतोय झेल इथे पकडला गेलाय आणि इथे आता धीरज धिंडायची खेळी संपुष्टात येताना दिसते. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हाताला होता. पुन्हा एकदा मेजवानी होती जयेश, मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. जरूर आपण बघितलं तर मग मिस टायमिंग शॉट झाला, कारण की बघा जो शॉट कन्वर्ट झाला बॅटचा थोडंसं वरच्या भागाला, म्हणजे जो आपण बघितला जर कॉर्नर असतो तिकडे बॉल मात्र कनेक्ट झाला, त्यामुळे जो मिडल ऑफ द बॉल परफेक्ट झाला नाही आणि त्यामुळेच झेल आणि विकी बघा ज्याच्यासाठी माहीर आहे विकीने आपण बघितलं तर या क्षणाला काय केलंय तर मग विकेट हवी होती तर विकेट मिळवले, परंतु एक विकेटने मात्र बात बनणार नाहीये की बघा अतुल आलेत आणि संजय आहेत आणि 2 खेळाडू आपण बघितलं किती घातक आहे. आणि जर आपण बघितलं तर जो इतिहास आहे या सीझनचा प्रदीप नक्कीच तो तुम्ही पोहोचवला की डॉमिनेट केले ओमसागर बामणगावला टीमने, जगदंबा टीमने डॉमिनेट केलंय. कदाचित आज आपण बघितलं त्या सगळ्या गोष्टी बामणगाव संघाच्या डोक्यामध्ये देखील असतील की आतापर्यंत आपण बघितलं की आपल्याला डॉमिनेट केलंय, परंतु आतापर्यंत जो इतिहास होता ना तो आपण पाहिलं तर मग जो पलटवण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण की आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा ठाणे वर्सेस रायगड असे मॅच होते तेव्हा इतिहास काढला जातोय की मग रायगड टीमने कशा प्रकारे डॉमिनेट केलंय आणि ठाणेने कशा प्रकारे डॉमिनेट, तसा इतिहास काढला जाईल आणि ओमसागर बामणगाव त्या इतिहासातून शिकून मात्र पुढे येण्याचा प्रयत्न करेन. बघा ज्या प्रकारे संतोष वलवी आणि पहिले षटक हाताला 7 धावा खर्च केल्या. आणि आणखीन एक इतिहास आहे आपण बघतो जयेश की ज्या वेळेस संतोष वलवी आणि 10च्या खाली धावा दिल्यात, सिंगल फिगरमध्ये धावा दिल्यात, त्या वेळेस ओमसागर ब्राह्मणगाव संघाने देखील डॉमिनेट केलंय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. आणि पहिला स्पेल जर आपण बघितलं संतोष याचा फक्त 7 धावांचा आलाय आणि त्यानंतर विकेशचा जे षटक आहे थोडंसं महागडं ठरलंय. जरूर आपण पाहू शकतोय हा चांगला रेकॉर्ड आहे संतोष यांचा. यावेळेस माझा पण मिस टायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः विकेश तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचू शकलेला नाहीये. बघा पंडित सुरुंग देखील होते तिकडे. बघा पंडित याने जर तिकडनं जर प्रयत्न केला असता कदाचित झेल होऊ शकला असता जयेश, कारण विकेश फॉलो थ्रू मध्ये तिकडे धावत गेला, तिकडनं पंडित देखील येऊ शकला असता, पोहोचला असता, बघा कॉलिंग झालेलं नाहीये. हा बरोबर प्रतिभा म्हटलं तर हा कॅच होता पंडित यांचा, कारण की बघा विकेश यांचा बॉलिंग रिलीज पॉइंट कंप्लीट झाल्यानंतर कुठून तर कितपर्यंत आपण पहिले डिस्टन्स त्याने कव्हर केला, परंतु पंडित यांना नक्कीच हा सोपा झाला असता. त्यांचे प्रयत्न आणि त्यांना पुढे यायला हवं होतं, परंतु आपण बघितलं की त्यांना माहिती होतं विकेश यांना की ही विकेट कोणाची तर अतुलची आहे. बघा त्यानंतर आपण पाहतोय षटकार लागल्यानंतर देखील थोडासा कमबॅक होताना दिसते आपल्याला. धाव संख्या आता आपण पाहतोय 17 या आकड्यावरती, 17 रन, 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस बघा ऑन साईडला उडवलाय विकी आहे, मात्र विकीच्या डोक्याच्या वर चेंडू सरळ ट्रॅव्हर्स झालाय. 6 धावांकरता शेवटच्या बॉलवरती आलेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. जयेश मी आतापर्यंत या 2 संघादरम्यान मॅचेस बघितलेल्या आहेत. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय ना अतुल याने इम्पॅक्ट टाकलेला आहे. बघा जास्त आपण पाहतो इम्पॅक्ट संजयने टाकलेला नाहीये, धीरजने टाकलेला नाहीये, कुमार यांनी टाकलेला नाहीये, मात्र प्रत्येक मॅच मध्ये अतुल हा इम्पॅक्ट टाकताना दिसतोय आपल्याला. जरूर आपण बघू शकताय ज्याप्रमाणे आपण बघितलं तर इथे फलंदाजी जी होताना पाहायला मिळते कौतुकास्पद कामगिरी पाहतोय. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे जो कॅच आपण पाहिला तर मग उडाला होता तो कुठेतरी कन्वर्ट करायला हवा होता, कारण की जर तो कॅच कन्वर्ट केला असताना तर इथे आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये अतुल नावाचा जो खेळाडू आहे ना तो मग आता इम्पॅक्ट टाकताना दिसला नसता. परंतु आपण पाहू शकतो की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स आपण बघितलं तर जगदंबा टीमसाठी की हे 2 खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे असतील ना तोपर्यंत थोडीशी धोक्याची घंटा असेल ओमसागर बामणगाव टीमसाठी. प्रदीप बघा पंडित यांनी जर तो झेल पकडला असता तर विकेट देखील मिळाली आणि कॅश प्राइज देखील मिळाला असता. आपण पाहतोय नितीन मस्तान आणि तन्मय भुरे यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. पंडित सुरुंग जर झेल पकडतोय तर त्याला 200 म्हणजे 400 रुपयाचा मानकरी ठरू शकतो पंडित सुरुंग एका झेलसाठी. क्या बात आहे. पंडित सुरुंग आपण बघितलं तर या मॅच मध्ये आपण बघितलं तर इन्व्हॉल्व झालेत या संघामध्ये जवळ आणि खास करून जे फेम मध्ये आत्ता आले, सकाळपासून होते परंतु फेम मध्ये थोडेसे आता दिसून आले.
परंतु आता काय आहे तर मग 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील. बघा हे 6 चेंडू असतील ना प्रदीप, दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण असतील, कारण की या 6 चेंडूमध्ये जर जास्त धावा आल्या तर मग जगदंबा टीम थोडीशी आपण बघितली या रेसमध्ये पुढे जाताना पाहायला परंतु ओमसागर बामणगाव टीम या 6 चेंडूमध्ये थोड्याशा मार्जिन ऑफ एरर कमी धावा खर्च करतोय, तर या रेसमध्ये राहील आणि मॅचमध्ये राहील हे चित्र दर्शवेल. नक्की जय शेतेकडे जर आपण बघितलं तर 40+ इथे क्रॉस करावा लागेल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला, कारण त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि इथे 40+ धावा या धावफलकावरती लागणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आता अतुल आणि संजयला इकडनं आणखीन अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. जर एक गोष्ट आपण बघितली तर आज प्रदीप विक्की आज फॉर्ममध्ये दिसला नाही आणि त्यांना या मॅचमध्ये फॉर्म यावंच लागेल, कारण की या मॅचमध्ये आपण बघितलं तर सगळं काही पणाला लागलेलं असेल. इथे बघा ऑन साईडला फटका इथे खेचला गेलाय, विकेश आलाय तिकडे आणि विकेशने खूप चांगला झेल बघायला बघा, जमिनी लगत हा झेल आला होता आणि तिकडे विकेशने स्वतःला सावरला आणि चांगला झेल झालाय. बघा हवेचा वेग होता, हवेच्या वेगाने हा चेंडू थोडासा मागे आला आणि आपण पाहतोय हा झेल इथे कन्वर्ट झालाय. जरूर आपण पाहू शकतो झेल कन्वर्ट झालाय, विकेट मिळाले. इम्पॉर्टंट पार्ट्स आपण पाहू शकतो की बघा पहिल्या बॉलवर तुम्हाला विकेट मिळतोय ना, तर मग त्याचा इम्पॅक्ट तेव्हा एक विचाराने येतोय की नक्कीच माझा रोल काय आहे, की मी आता नक्की कसं क्रिकेट खेळायचं, की मग मोठ्या फटक्यासाठी जाऊ की सिंगल डबलला खेळू, कारण की माझ्यासमोर सिनियर प्लेअर आहे त्याला देखील स्ट्राईक देऊ. ह्या सगळ्या काही गोष्टी त्या नवीन बॅटरच्या डोक्यामध्ये चालत असतात, परंतु या क्षणामध्ये या विचारामध्ये कदाचित एखादा डॉट बॉल आला ना की त्या बॉलचं प्रेशर वाढतं आणि मग थोडंसं मोमेंटम असतं ना ते मात्र बदलत होताना पाहायला मिळतं, जाताना पाहायला मिळतं. आणि तसं काही नवीन बॅटरमुळे आपण पाहू शकतो, तर मग ज्या आपण पाहिलं तर मग मॅचमध्ये इम्पॅक्ट पडतंय हे आतापर्यंत आपण पाहिलेलं देखील आहे. बघा आणि आता कुमार आलाय, तो इम्पॅक्टफुल ठरू शकतो या मॅचमध्ये. मागची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ आमने सामने आले होते, संजय बाज झाला होता, त्यानंतर धीरज बाज झाला होता, त्यानंतर मात्र कुमार याने इम्पॅक्ट टाकला होता त्या मॅचमध्ये. इथे देखील पाहतो या पहिला चेंडू चांगल्या प्रकारे त्याने इथे खेळून काढलाय. बघा थ्रो झालाय विकेट किपर पर्यंत, तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा इम्पॅक्ट इथे देखील टाकू शकतो कुमार, ज्या प्रकारे तो लयमध्ये आहे. आपण मागचा सामना बघितला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने फटकावलाय. जर आपण पाहिले तर मग अतुल आणि आपण पाहिले तर कुमार हे दोन्ही प्लेयर्स आपण पाहिले होते, तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक एक पटकावून आलेत आणि या मोस्ट इम्पॉर्टंट मॅचमध्ये खेळपट्टीच्या आतमध्ये उभे आहेत म्हणजे धोकादायक ठरू शकतात. पाहू शकतो क्रॅकिंग शॉट या वेळेला पंच केला जातोय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर बॉलला फील्ड केलं जातंय, उत्तम बॉलची फेकी करतायत. धावा मात्र आपण पाहिलं तर चिताच्या चपलाईने वेगाने आपण पाहिलं तर 2 कंप्लीट केल्या जात आहेत. या क्षणाला आपण बघितलं 1 धाव देखील आपण पाहिलं तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि या क्षणात तर 2 धावा मिळतात, तर नक्कीच फायदा होताना पाहायला मिळतोय. समजदारीचं क्रिकेट आपण पाहतो इथे खेळतोय, कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा पाहतो धोका निर्माण आहे, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय हवेचा वेग आहे, तेच कारण असेल की कुमार सिंगल डबल वरती भर देतोय आणि जो टार्गेट आहे 30+ नेण्याचा प्रयत्न करतोय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात, 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. डेफिनेटली प्रदीप 40 पर्यंत जावंच लागेल, कारण की ओमसागर बामणगावकडे 2 लेफ्टी बॅटर्स आहेत आणि ते सध्या तरी घातक ठरू शकत आहेत. चांगला फटका आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉलची पैकी त्याला पाहायला मिळतोय. बॅकअप आपण पाहिलं तर मग संतोष यांचं थोडंसं आपण पाहिलं तर मग व्यवस्थित झालं नाही, थोडंसं आपण पाहिलं तर जमिनी लगत थ्रो येताना पाहायला मिळाला. आणि आपण पाहू शकतो या क्षणाला नेमकं काय झालंय नेमकं आपण पाहू शकतोय की मग रन्स घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि नेमकं काय झालंय पाहूया आता. तिसऱ्या अंपायरच्या दिशेने मात्र आपण बघितलं तर मग आमचे तिसरे अंपायर केशवजी हिलिम देखील आपण बघितलं तर मग दर्शवलं गेलेत आणि मग जाऊया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नक्की स्पष्ट करूया की नेमकं काय झालंय तिकडे. चला पाणी पाठवायचंय मैदानाच्या आतमध्ये. बघा ब्रेक्स इथे घेतला गेलाय, पाहूया भरपूर काही घडले मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे स्प्रे आहे का ओमकार? चला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे तिकडे. बघा थोडीशी दुखापत देखील झालेली आहे आणि डिसिजन पेंडिंग देखील आहे. पाहूया काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो,
नक्कीच तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग सगळं चित्र साफसुथरं केलं गेलं. धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग इथे बॅटर आपण पाहिले तर बाद झाले, त्यामुळे क्रॉस नाही झाले होते, त्यामुळेच आपण पाहिलं तर मग कुमार हे आउट झालेत आणि तिथेच आपण पाहू शकतो. तर मग अतुल यांना मात्र पुन्हा यावं लागेल नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने. कारण की ज्याप्रमाणे इथे धावा घेण्याचा प्रयत्न होता, अगदी स्पष्ट हे चित्र पाहायला मिळालं. कारण की आपण पाहू शकते जर क्रॉस झाले असते तर मग घात मात्र आपण पाहिला तर झाला असता आणि मग अडचणीमध्ये अतुल आला असते, परंतु आपण बघितलं बॅटर क्रॉस नाही झाला आणि तेच पाहायला मिळालं की इथे मग फलंदाज आपण पाहिले तर मग बाद होताना पाहायला मिळतात ते म्हणजेच कुमार. बघा तिकडे थोडीशी चालाकी दाखवली होती, तिकडे लक्ष नव्हतं क्षेत्ररक्षकांचं आणि आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न झाला. बघा तिकडे कुमारचं देखील लक्ष नव्हतं. कुमारचं जर लक्ष असतं कदाचित इथे विकेट ही थांबली असती, स्टॉप झाली असती आणि आपण पाहतोय कदाचित एखादी एक्स्ट्रा धाव देखील कंप्लीट झाली असती. मात्र 2च धाव मिळाल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. धावसंख्या झालेली आहे 29, बॉल टाकून झाले तर 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत जयेश. 2 चेंडू नक्कीच आपण पाहिलं 29 आहेत, 35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल किंवा नक्कीच जास्त असतं धावा, कारण की आपण पाहू शकतो थोड्या कमी धावा आता दिसत आहेत फलकावर जगदंब टीमसाठी. फटका एक्झिक्यूट केला जातो आपण पाहू शकतो. या क्षणाला एक धाव मात्र जरूर प्रत्यक्षात मिळेल आणि अतुलने तर स्पष्ट सांगितले आता नको नाही आहे, कारण की या संघाची जबाबदारी आता मी घेईन माझ्या खांद्यावर. 1 रन्स मिळाले, 30 धावा फलकावर पूर्ण झाले. प्रदीप काय वाटते या क्षणाला की अतुलने जबाबदारी घेतली आहे तर गरज काय असेल आपल्या संघाची? जयेश, शेवटचा बॉल हा फार महत्वाचा ठरत असतो. ते शेवटच्या बॉलवर जे धावा येत आहेत ना, दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावा निर्णायक ठरत असतात. इथे जर एखादा मोठा फटका जर येतोय तर 36च्या घरामध्ये टार्गेट पोहोचू शकतो. चौकार जर आला तर 34 पर्यंत जाऊ शकतो. सिंगल किंवा डबल जर आल्या तर 30+ धावा या होऊ शकतात. म्हणजे हा चेंडू फार महत्वाचा आहे. डेफिनेटली आपण पाहिलं. अतुल पाहूया. इथे आपण पाहतो या मिस्टामिंग झालेला आहे. तिथे आता संजय कोम तिकडे आले होते. इथे बघा 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झालेली आहे आणि आता इथे पाहूया काय घडलंय का बिघडलंय. तर 2 धावा तर पूर्ण झाल्या. फलंदाज बाद आहे का तिकडे पंच? चला, धाव तिकडे स्टॉप झालेली आहे, क्रॉसिंग झालेली नाही आहे, तेच कारण या 2च धावा असतील. म्हणजे या 2 धावेने धावसंख्या आता 32 या आकड्यावरती 32, 32 धावा, 33 धावांचं लक्ष असणार आहे. जयेश, 18 चेंडू 33 धावा काय म्हणशील, सोप्पा आहे की कठीण आहे या मैदानावरती? मला तरी वाटतं की थोड्याशा धावा मी तर म्हणेन की कमीच जोडल्या गेल्यात जगदंब टीमच्या माध्यमातून, कारण की 33 धावा 11ची सरासरी दिसते. परंतु आपण बघितलं की ओमसागर बामणगाव टीमकडे प्लस पॉईंट काय आहेत तर मग 2 लेफ्टी बॅटर्स आहेत आणि हवेचा देखील ॲडव्हान्टेज आहे, हवेची साथ देखील आहे. परंतु ओमसागर बामणगावला देखील थोडीशी गेम प्लॅनिंग आखावी लागेल. परंतु आपण बघितलं की थोड्या धावा जरी कमी असल्या ना आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये, परंतु जगदंब टीम आपण पाहिलं तर मग प्लस पॉईंट मायनस पॉईंट आपण पाहिलं तर मग ओळखून मात्र जाताना पाहायला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स आपण पाहिलं तर मग जगदंब टीमकडे आपण पाहिलं तर मग आता जे बॅटिंग कार्ड्सवर आपण बघितलं तर मग जितकं आपण पाहिलं तर अपेक्षित जो खेळ राहिला नाही आहे. परंतु आपण पाहू शकतो की मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपण पाहिली तर मग बॉलिंग खूप महत्त्वाची असेल प्रदीप या संघाला. आता जर ही मॅच जिंकायची असेल तर बॉलिंग चांगली करावी लागेल. परंतु ओमसागर टीमला काय करायचं आहे बघा, 11ची सरासरी आहे, एक माइंडवाले क्रिकेट आहे आणि ते जर खेळलं गेलं बघा त्यांच्या आता जर ओमसागर बामणगाव टीमचे जे स्टार खेळाडू आपण पाहिले तर मग विकी आहेत आणि संतोष हे डेफिनेटली स्टार खेळाडू आहेत. परंतु त्या खेळाडूकडे जास्त नजर नसेल तेवढी उत्तम अँड देवाकडे असेल, कारण की हा इम्पॅक्ट आहे, हवेचा साथ आहे आणि नक्कीच आपण बघितलं या खेळाडूंच्या खेळाकडे देखील लक्ष असेल संपूर्ण. नक्कीच आपण जर बघितलं तर जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर त्यांची बॉलिंग लाईन पाहतोय, जी त्यांची स्ट्रेंथ आहे, जी त्यांची ताकद आहे ती बॉलिंग आहे. बघा बॅटिंगमध्ये कमी पडलेत, तर इथे नक्कीच आता बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आपण भरपूर स्पर्धा बघितल्यात, बॅटिंगमध्ये थोडीशे फ्लॉप ठरत आहेत, मात्र बॉलिंगमध्ये ते चांगलं कमबॅक करत आहेत. आताच सातिवलीच्या मैदानामध्ये एक स्पर्धा झाली होती, 4 ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त 30 धावांचं टार्गेट त्यांनी दिलं होतं समोरच्या संघाला, विरारपाडा टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च झाल्या होत्या, अतुल याने 15 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर 18 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना त्या 15 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहतोय नवनाथ यांनी 2 धावा खर्च केल्या, धीरज याने 7 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये सुनील बोसल याने 6 धावा देखील डिफेंड केल्या होत्या. म्हणजे स्ट्रेंथ ही त्यांची आपल्याला पाहायला मिळते, बॉलिंग आहे.
आणि नक्कीच आपण बघितलं तरी ताकद आहे या संघाची, परंतु आपण बघितल्यानंतर असं होतंय ना की जर एखाद्या संघाला आपण बघितलं तर मग पराभूत करायचं असेल ना तर त्या ताकदवर वार करा आणि हेच करावं लागेल. ओमसागर ब्राह्मणगाव टीम आपण पाहिलं तर आता लेफ्ट राईटवालं जे कॉम्बिनेशन आहे ते नक्कीच आपण पाहिलं तर मग या क्षणाला आलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर विक्की यांचा खेळ आपण पाहिलं तर मग जितका महत्त्वपूर्ण आहे तितकाच उत्तम यांचा देखील राहील, कारण की उत्तम आपण पाहू शकतोय तर मग कारण की माहिती आहे वन हँडेडली मात्र आपण बघितलं तर गेम चेंज करू शकतात, परंतु त्यांना मैदानाच्या आतमध्ये थोडासा वेग घ्यावा लागेल, थोडं संयमाचा खेळ आणि नक्कीच चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळावं जयेश, लागेल. आणखीन एक प्रश्न असेल. आपण पाहतोय की एखादी टीम आपण पाहतोय की आपल्याला सातत्याने जर डॉमिनेट करत असेल तर थोडासा प्रेशर असतो का समोरच्या टीमवरती? आताच आपण पाहतोय आगमन झाले सन्माननीय उमेश मुकादम साहेबांचे इथं आगमन झाले, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय देवेश ग्रुप संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन झाले, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जयेश, पुन्हा जाऊया त्या प्रश्नाकडे. आपण पाहतो की एखादा संघ जर आपल्याला सातत्याने डॉमिनेट करत असेल तर समोरच्या संघामध्ये प्रेशर असतो का? डेफिनेटली आपण बघितलं तर प्रेशर असतं, परंतु नक्कीच त्या प्रेशरमधून एक गोष्ट देखील शिकलेली असते की आपण आपल्याला डॉमिनेट केलं आहे, परंतु कशामुळे डॉमिनेट केलं आहे की आपल्याला ह्या गोष्टी केल्या त्यामुळे डॉमिनेट केल्या, त्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि आपल्याला खेळ करायचा आहे. आपण पाहू शकतो मॅचला होते सुरुवात. उत्तम धिंडा इथे आपण पाहतोय. पहिला चेंडू ते सोडून दिलाय. बघा, मी अगोदरच म्हटलं की बॉलिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे. पहिला चेंडू हा डॉट आलाय. बघा, जे आपण पाहतोय की ओमसागर ब्राह्मणगाव ज्या सातत्याने चुका करत आलाय त्या चुका या मॅच मध्ये देखील होताना दिसेल, कारण त्याच्यावरती थोडासा प्रेशर जाणवतोय. जयेश, डेफिनेटली आपण पाहू शकतो तर नक्कीच हे प्रेशर मात्र झेलण्याची तयारी ठेवायला लागेल. बघा आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग 33 धावा चेस करायचे आहेत 18 चेंडूमध्ये आणि ज्याप्रमाणे ओमसागर बामणगाव संघ ज्याप्रमाणे इथे चेसिंगमध्ये माहीर आहे, परंतु कशा प्रकारे खेळ करेल यावेळेस पाहतो आपण मिसटायमिंग झालाय. सुनील आहे तिकडे, सुनीलच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून जाते. बघा, हवेच्या लाटांची साथ मिळालाय, हवेवर त्या चेंडू स्वार झालाय आणि बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. खूप खूप धन्यवाद. ती जे आपण बघितलं नुकतंच मंचावर आपण त्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळाले. प्रेसिडेंट ऑफ देवेश ग्रुपचे अध्यक्ष उमेश मुकादम साहेब देखील उपस्थित झालेत. आणखीन एक आपण पाहिला दर्जेदार फाटका पाहायला मिळतोय, ज्या परीने आपण म्हटलं जात आहे ना पाटलांचा नाद बैल गाडा, आणि सध्या तरी आपण पाहिलं तर उत्तम डिंडा करतोय मॅच मध्ये राडा. सलगचा दुसरा एवन क्वालिटी षटकार 6 धावा. कर चले गए पर उसका ही नाम चलेगा. अरे कितने आया कर चले गए पर उसका ही नाम चलेगा. और अपना दादा किंग है. खूप खूप धन्यवाद. विजय, ज्या परीने आपण बघू शकतोय प्रदीप 2 मोठे फटके, आणि मी आधीच म्हटलं होतं की जगदंबा टीमने कुठेतरी थोड्या धावा कमी लावल्यात, कारण की बघा ओमसागर बामणगाव टीमकडे लेफ्टीत 2 बॅटर्स आहेत आणि हवेचं ॲडव्हान्टेज आहे, हवेची साथ आहे आणि थोड्याशा धावा कमी पडू शकतात आणि तेच पाहायला मिळालंय. बघा, 2 षटकार आलेले आहेत बॅक टू बॅक. जर या बॉलवरती जर षटकार जर आला तर उमेश दादा मुकादम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या षटकारांच्या हॅट्रिकसाठी. उत्तम धिंडा आपण पाहतो स्ट्राईक वरती आहे. इथे पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये, फक्त एक सिंगल धाव मिळेल. बघा जयेश, आपण पाहतोय की आतापर्यंत मी जेवढ्या मॅचेस बघितल्या जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या, की पहिलं षटक अतुल हाताळतोय आणि अतुल थोडासा महागडा ठरतोय पहिल्या स्पेलमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये. मात्र त्यानंतरचे जे गोलंदाज आहेत चांगला कमबॅक करतायत. इथे देखील तसंच होताना दिसतंय. अतुल थोडासा जास्त खर्चिक ठरतोय. नक्कीच ज्याप्रमाणे पॉवर बँकचा म्हणू शकतो, ज्याप्रमाणे बॅकअप देणारा एक गोलंदाज असतो. बघा त्यांना माहिती आहे की एक गोलंदाज कुठेतरी डेफिनेटली मार खाणार आहे, परंतु त्याला बॅकअप गोलंदाजी म्हणून एक ऑप्शन असतो ना, ते ऑप्शन देखील त्यांच्याकडे रेडी असतात. त्यामुळेच ही टीम आहे ना थोडीशी एक मजबूत आणि आपण बघितलं प्रबल, आपण पहिलं टफ टीम आपल्याला पाहायला मिळते. मला लगेच एक फायनलचा मॅच आठवतोय. 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं 3 ओव्हरमध्ये. अतुल याने तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर 20 धावा या 12 चेंडूमध्ये डिफेंड केल्या होत्या. त्या म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या टीमनं. बघा आता इथे डॉट बॉल आलाय, मात्र इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. सध्या तरी आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 20 धावींची आवश्यकता आहे.
बघा अजूनही हा चेंडू फेअर असेल की वाईड असेल पाहूया. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. इट्स वाईट बॉल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा रन असेल. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही आपण पाहतोय 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता 14 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 19 चांगले बॉलिंगची गरज. ही लेंथ चांगली आहे. आपण पाहू शकतो या क्षणाला आपण पाहू शकतोय तर अतुल 2 सिक्सर पडले प्रदीप, परंतु त्यानंतर काहीतरी गोलंदाजीमध्ये थोडंसं आपण बघितलं तर मग बदल आणला जातो, कारण की इथे लेफ्टी बॅटर नाही तर राईटी बॅटर आहे. ही लेंथ थोडीशी आपण बघितलं तर स्पॉट मात्र एक निवडला गेला आहे गुडलँड स्पॉटला आणि हा चांगला स्पॉट आहे. आपण पाहू शकतो इथे इफेक्टिव्ह ठरू शकतात आणि अतुल तिथेच गोलंदाजी करतायत. आपण हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक धाव इथे पलून पूर्ण केली जाईल. बघा पहिल्या 3 बॉलवरती 13 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला अतुल सुरुंग्याचा. षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 धावा. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावा. जयेश काय म्हणशील? 12 चेंडू 18 धावा. आता नवनाथ येईल, त्यानंतर धीरज आहे, सुनील आहे. नक्कीच चांगली इफेक्टिंग बॉलिंग आहे अजूनही. काय म्हणशील? बघा इथे आपण बघितलं तर 18 धावा इथे आपण पाहिलं तर हे 2 खेळाडू उभे राहिले तर मग कठीण नाही गेल्या पाहिजे, परंतु जगदंब टीमकडे आपण बघितलं तर एक पर्याय आहे. त्यांना पण बघितलं तर विकेट. हा विकेट जर त्यांनी जर इथे मिळवले ना, कदाचित एखादा ब्रेक थ्रू मिळवला ना तर या मॅचमध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण होऊ शकत आहे. ओमसागर बामणगाव टीम असं नाही की 12मध्ये 18 धावा ह्या सोप्या जाऊ शकतात. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये 12 धावा जरी असल्या ना त्या देखील आपण बघितलं तर एक समान असत आहेत, बरोबरीच्या असतात, परंतु इथे 18 आहेत. परंतु आता नवनाथवर एक थोडी जास्त जबाबदारी वाढलेली असेल की त्यांना माहिती आहे की या मोस्ट इनिंगमध्ये आपण बघितलं तर विकेट मिळवावं लागेल. जरी इथे विकेट मिळवली नाही आहे ना तर ही मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर जगदंब टीमसाठी संपू शकते इथे, कारण की हे 2 बॅटर मात्र घात करण्यासाठी तयारीतच आहेत. बघा नवनाथ हा विकेट टेकर बॉलर आहे. ज्या वेळेस येतो त्या वेळेस आपल्या संघासाठी विकेट घेऊन जातो हा गोलंदाज. पाहूया नवनाथ. इथे पहिला बॉल लपेटली आणि बघा धीरज होते तिकडे. बघा धीरज, मी तर म्हणेन मिस्टेक झालाय. मिस्टेक वाला गाना बज चुका है जयेश. गलती से मिस्टेक. आणि पाहू शकतो ही मिस्टेक थोडी नाही तर मोठी मिस्टेक झाली आहे. मी कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. खूप खूप धन्यवाद DJ. बघा ज्याप्रमाणे फटका खेचला होता परंतु फिल्डरची मिस्टेक काय झाली आहे, बॉलला निरीक्षण केलं होतं परंतु ज्याने जंप लगावले परंतु ते अधुऱ्या मनाने. कदाचित मी तर म्हणेन की पूर्णपणे जर चेंडूला व्यवस्थित रीड करून जंप लगावले असते तर फायदा झाला असता प्रदीप. आणि जयेश धीरज थोडासा पुढे देखील होता आणि चेंडूवरती नजर नव्हती मी तर म्हणेन. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला फटका देखील केला गेलाय. यावेळेस मिलिंद आहे तिकडे, मिलिंद ढिंडा. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, थोडं देखील चांगलं झालेलं आहे. एक सिंगल धाव इथे मिळाली. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे स्कोर कार्ड वरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता जयेश 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल 11 धावा. नक्कीच आपण पाहिलं एक षटकाराने कहाणी पलटून टाकली, तो कहाणीमध्ये ट्विस्ट कदाचित येऊ शकतोय. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर एक मोमेंटम पुरेसा असतो प्रदीप आणि तो मोमेंटम आपण बघितला तर जगदंब टीम शोधतंय. परंतु ओमसागर बामणगाव टीम आपण बघितला तर सध्या तरी आपण बघितलं तर आत्मविश्वास आणि ऊर्जा संचार आहे. आणि जयेश आपण जर बघितलं ना इतर जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाड्याला जर कमबॅक करायचं झालं एखादा सेट फलंदाज त्यांना बाद करावा लागेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर तसंच काहीतरी कार्य करावं लागेल, कारण की आपण पाहू शकतो की या क्षणाला एक मॅजिकल बॉलची गरज आहे, एक ड्रीम बॉलची गरज आहे जर त्यांना विकेट हवी आहे. परंतु नेमकं काय घडेल पाहूया. ज्यावेळेस सेट फलंदाज बाद होतो ना त्यावेळेस मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होत असतो, मॅच टर्न घेत असतो. 10 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे आता बघा लॉफ्टेड ड्रॉप आहे चेंडू. इथे आता सुनीलच्या हातामध्ये बघा खूप चांगला झेल, फलंदाज ठरतोय फेल. थँक्यू डीजे. बघा जयेश मी म्हटलं की एखादा सेट फलंदाज इथे बाद करावा लागेल आणि तो सेट फलंदाज इथे आता बाद झालाय.
बघा इथे आपण बघितलं तर मग हा फटक्यामध्ये कशाची कमी नव्हती प्रदीप, परंतु नक्कीच थोडासा हवेचा वेग होता. हवेची मात्र आपण बघितलं तर जी हवेचा प्रहार होता आपण बघू शकतो, जो हवेच्या विरोधात मात्र फटका खेचला. त्यामुळे असं वाटलं की संभावित आम्हाला देखील असं भाकीत झालं की हा बॉल कदाचित या मंडपाच्या वर आणि स्टेजच्या वर जातोय की काय, परंतु हवेने कुठे फेकला तर इन फील्डमध्ये आणि कॅच कंप्लीट झाला. आणि बघा हेच म्हणत होतं की आता या मॅचमध्ये आपण बघू शकतो एक मोमेंटम जो मिळाला आहे. संतोष वैभवी मैदानाच्या आतमध्ये इन झालेत, परंतु आपण पाहू शकतो जी एक विकेट आपण पाहू शकतो एक उमेदची किरण जगदंबा टीमला प्राप्त करून दिले जाते. आणि उमेदचे पकडून मात्र आपण पाहिलं, किरण पकडून मात्र आपण पाहिलं तर जगदंबा टीम या मॅचमध्ये परते का पाहूया. बघा या सीझनचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघ फॉर्ममध्ये आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत. आपण पाहतो या जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने या सीझनमध्ये 4 ट्रॉफीज आपल्या नावावरती केलेल्या आहेत, तर उमसागर ब्राह्मणगाव संघाने देखील 3 ट्रॉफीज आपल्या नावावरती केल्यात. म्हणजे एक चांगलं बॅटल पाहायला मिळतं या प्रदीप दोन या टीममध्ये. सीझन मध्ये आपण बघितल्यानंतर जितका आपण जास्त ट्रॉफी आल्यात ना, मी तर आतापर्यंत इतिहास बघितलाय की जास्त ट्रॉफ्या म्हणजेच सुरुवात झाली पहिल्या मॅच पासून आणि नक्कीच स्पर्धेपासून जी कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीमने केली तिथून आपण बघितलं तर जास्त ट्रॉफी इकडे झाल्यात. म्हणजेच पेंढरीपाडा असो की ब्राह्मणगाव असो आणि मग पायी असो, म्हणजे या विभागामध्ये जितक्या ट्रॉफी आल्यात ना तितक्या ट्रॉफी कुठेच नाही आल्यात. आणि कदाचित 2 अजून येणार आहेत डेफिनेटली, कारण की कालचा एक संघ जो आपण पहिला क्वालिफाईड झाला आणि आज देखील या 3 पैकी एक तर डेफिनेटली आहे. बघा आज ब्राह्मणगावचा एक संघ पोहोचणारच आहे सुपर 4 मध्ये. मग तो संघ कुठला असेल पाहूया. इथे आता 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 11 धावींची आवश्यकता आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते का संतोष वळवी यांचा रोल देखील खूप महत्त्वपूर्ण असेल. नवनाथ बघा ज्याच्यासाठी माहेर आहेत, विकेट घेण्यासाठी येतात आणि आल्यानंतर विकेट घेऊन जातात. पाहूया आता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बघा या फटक्यासाठी माहीर आहे संतोष वलवी. आले आले धमाका केलाय, ठोकलाय षटकार, 6 धावा. सारा इलाका फेवरेट बनलाय आज हो सबका. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा खूप खूप धन्यवाद. इथे काय जबरदस्त फटका मात्र खेळला गेला. दुधारी तलवार सारखा मात्र आपण बघितला वार होताना पाहायला मिळाला. 5 धाव्यांची गरज. मॅचची कहाणी पलटून टाकली प्रदीप. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. इकडनं देखील कमबॅक करण्याची धमक आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमकडे. इथे आपण पाहतो या सन्मान दिला या चेंडूला. 1 धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. प्रल्हाद वलवी आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 1 धाव इथे घेण्याची संधी होती. 1 धाव इथे प्राप्त केली. एका धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये 4 धावींची आवश्यकता. 7-4 वाला मुकाबला आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे जवळजवळ आपण पाहू शकतो की मग वाघोबा स्पोर्ट्सचा वाघोबा जवळजवळ वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ देखील वाट बघतोय की आमचा मग सामना आता कोणाशी होणार आहे. थोडंसं आपण बघितलं तर हे मॅच सोपी केले, परंतु अजून देखील आहे. शेवटचा धाव, शेवटचा बॉल, शेवटचा आपण बघितलं तर क्षण कंप्लीट होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोण जिंकेल हे देखील आपण भाकीत करू शकत नाही. पाहूया इथे आपण पाहतो या व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. बघा जो हा शेवटचा जो बॉल आहे ना, तो फार महत्वाचा आहे. हा बॉल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमसाठी जर डॉट किंवा विकेट जर येत आहे तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा ट्विस्ट आणखीन थोडासा निर्माण होऊ शकतो. पाहूया नवनाथ त्याने एक वाईट चेंडू इथे टाकलेला आहे. आता 3 धावींची आवश्यकता. नक्कीच आपण पाहू शकतो की मग आता जर मन बनवलं तर मग विके आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे म्हणजे विकेश त्याला आपण पाहिलं तर काय खेळ आज मात्र बघितलं की त्यांचा जो आपल्याला पाहायला मिळते तो आज खेळ दर्शवला नाहीये. विके आणि कुठेतरी स्ट्रगलचं क्रिकेट खेळलं गेलंय, परंतु या क्षणाला चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी मात्र नक्कीच प्रयत्न करताना पाहायला मिळते. प्ले अँड मिस डॉट बॉल पाहतोय. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावींची गरज असेल, ती म्हणजेच 3. बघा मी म्हटलं की हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. हा चेंडू डॉट किंवा विकेट येणं फार गरजेचं होतं जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमसाठी, कारण शेवटच्या षटकामध्ये 3 ते 4 किंवा 5 धावा जर असतात तेव्हा थोडासा मॅच आपण जर बघतो ना हाय व्होल्टेज होत असतो, कारण बॅटर जे असतात थोडेसे डबल माइंडमध्ये असतात. मोठे फटक्यासाठी की सिंगल डबल थोडेसे दुविधा मनस्थितीमध्ये असतात. पाहूया अजूनही मॅच संपलेला नाही आहे. 6 बॉल 3ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. चला शतरक्षण लावून घ्या लगेच. चला टीम मीटिंग कमी करा. आपण बघितलं तर थोडंसं आपण पाहू शकतोय चला 6 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता आहे.
6 बॉल 3 धावा. आपण पाहतो या ज्या प्रकारे संतोष वलवी यांनी आल्या एक मोठा फटका केला होता, स्विच हिट केला होता, स्वीट हिट झाला आणि आपण पाहतोय त्या षटकारावरती मॅच थोडासा टर्न झाला, सोपा झालाय, मात्र अजूनही संपलेला नाहीये. मॅच सोपा झालाय मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. मी तर म्हणेन 90% हा सामना ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने गेलाय, मात्र 10% अजूनही सामना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या बाजूने हा आहे. आपण पाहू शकते ज्याप्रमाणे इथे चर्चा करायची झाली तर मग जगदंब स्पोर्ट्स टीम आता सध्या तर मग अशा प्रकारचे मॅजिक्स होताना पाहायला मिळालेत आपल्याला, परंतु आज जर प्रत्यक्षात पुन्हा एकदा असं काहीतरी मॅजिक्स पाहायला मिळालं ना, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलेत अनेक असे मॅजिक, परंतु आज प्रत्यक्षात इथे पाहायला मिळेल का? परंतु मी तर म्हणेन की या मॅचमध्ये ना मजबूत स्थितीमध्ये ओमसागर बामणगाव टीम, कारण की आपण बघितलं की त्यांच्यावर प्रेशर तितका नाही, तितका प्रेशर जगदंब टीमवर पाहायला मिळते. प्रदीप हो नक्कीच. आता आपण पाहतोय 6 बॉल आणि 3 धावींची आवश्यकता आहे. इथे आता आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील झालेली आहे तिकडे. आपण पाहतोय अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता, मात्र हा डॉट बॉल आलेला आहे. बघा आता डॉट बॉल आलाय, आणखीन काही डॉट बॉल जर आले ना जयेश तर आणखीन थोडासा मॅच गरम होऊ शकतो. नक्कीच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे तोच एक मोमेंटम होता, कारण की तो टर्निंग पॉईंट होता. विकीचा जो षटकार मात्र जो गेला आणि बाय मिस्टेक मात्र जो षटकार गेला होता की जिथे आपण पाहिलं की धीरज यांचं आपण पाहिलं तर जे मिस्टेक झालं होतं आणि त्या षटकाराच्या स्वरूपात त्या 6 धावा गेल्या, त्या धावा खूप कुशल ठरल्या असत्या. इथे प्रदीप इथे हाफ ट्रॅकर आहे, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचेल का तिकडे? मिलिंद पोहोचू शकलेला नाहीये, मात्र बॅटरनं तिकडे 2 धावा इथे पलून पूर्ण गेल्यात. बघा चांगलं शतरक्षण झालंय तिकडे मिलिंद धिंडायाचं, आपल्या संघासाठी 1 धाव त्याने वाचवलेली आहे आणि ती 1 धाव फार महत्वाची ठरणार आहे. जरूर प्रदीप, जर एखादा दुसरा जर खेळाडू असताना तर त्या जागेवर पोहोचला देखील नसता, परंतु आपण पाहू शकतो आपल्या संघासाठी योगदान पण पाहिलं तर मग पाहायला मिळालंय. धावेची गरज असेल आता आपण पाहिले तर मग जस्ट 1 एका धावेची गरज पाहू शकते आपण 4 मते. हलक्या हाताने चेंडूला खेळला जातोय. आपण बघितलं तर मग विजयश्री मात्र आपण पाहिलं शोधला गेलाय आणि आपण पाहिलं तर मग विजयाचा चौकार इथे प्रदीप येताना पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत जो रेकॉर्ड होता की जगदंब टीमने डॉमिनेट केला होता, मात्र तो रेकॉर्ड मात्र ब्रेक केला जात आहे आणि ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा मात्र इथे बोलबाला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन ओमसागर ब्राह्मणगाव टीम. तर यानंतर आणखीन एक चांगली मॅच पाहायला मिळेल, वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. बघा आज ब्राह्मणगावचा एक संघ पुन्हा एकदा एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आहे. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे, तर संतोष वलवी ठरतोय या सामन्याचा सामनावीर.